गुड आफ्टरनून एव्हरीवन. आजचा आपला व्हिडिओ आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन या टॉपिकवर. या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आन्सर डायरेक्ट शॉर्ट मेथडने कसे काढायचे हे पाहणार आहोत. म्हणजे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामनी क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण सगळ्यात पहिले आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन ओव्हरलुक करून घेऊ. A quadratic equation are the polynomial equation of degree 2 in one variable of type fx is equal to x square plus bx plus c is equal to 0, where a, b, c belongs to R and a is not equal to 0. It is general form of quadratic equation where a is called the leading coefficient and c is called the absolute term of fx and the value of x satisfying the quadratic equation. तर इथे सोप्या भाषेमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे सांगायचं काय झालं ते पॉलिनॉमियल इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? पॉलिनॉमियल इक्वेशन आहे. पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणजे ज्यामध्ये एकपेक्षा जास्त टर्म इन्व्हॉल्व असतात त्याला पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणतात. आणि ज्या इक्वेशनची डिग्री 2 आहे. सगळ्यात पहिले काय आहे ते पॉलिनॉमियल इक्वेशन आहे. ठीक आहे. देन सेकंड कंडिशन काय आहे? त्याची डिग्री आहे 2. देन थर्ड कंडिशन काय आहे? ए बी सी. आता ए बी सी कुठून आले? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. हा झाला जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. तिथलाच हे ए बी सी. ठीक आहे. ए बी सी बिलॉंग्स टू आर. आर म्हणजे रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे काय असतं? याला आपण डिनोट करतो पी अपॉन क्यू आणि वेअर क्यू इज नॉट इक्वल टू 0. कारण क्यू जर 0 झालं तर ही व्हॅल्यू काय येईल? इन्फिनिटी. म्हणून असे सगळे नॅचरल नंबर, इंटिजर, होल नंबर हे सगळे रॅशनल नंबरमध्ये येतात. 0, -1, +2, 1.2, 1.3 हे सगळ्या व्हॅल्यू काय आहेत? रॅशनल नंबर आहेत. अँड देन फोर्थ कंडिशन काय याची? फोर्थ कंडिशन ए इज नॉट इक्वल टू 0. ही टर्म काय नसू शकते? 0 नसू शकते. इट इज अ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ए इज कॉल्ड द लिडिंग कोएफिशियंट. बस एवढंच या डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. या चारही पण कंडिशन जे इक्वेशन सॅटिस्फाय करेल त्याला आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. तर चला आपण एक्झाम्पल पाहू. आता फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 8 इज इक्वल टू 0. तर आपल्याला काय करायचं आहे? या इक्वेशनचे काढायचे फॅक्टर. तर सगळ्यात पहिला आपण काय करणार? हा एक कॉन्स्टंट प्लस 8 इथं लिहायचा. हा आहे सेकंड कोइफिशियंट प्लस 6. आणि आता आपल्याला माहिती आहे जे पण फॅक्टर आहेत त्याची ॲडिशन म्हणजे ही टर्म बी आणि त्याचे मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणती टर्म? ही सी. म्हणजे ए इंटू बी 8 आणि ए प्लस बी प्लस 6. तर अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 8 येईल 4, 2. ज्यांची इकडे पाहायचं की ज्यांची बेरीज 6 येऊ शकते, 4 आणि 2 येऊ शकते. म्हणजे काय आहे? 4 आणि 2 प्लस 4 प्लस 2 प्लस 4 प्लस 2. इथं लिहायचं 4 आणि 2. पण आपला ॲन्सर हे राहील का? तर ॲन्सर हे नाही राहणार. ॲन्सर काय येईल? फक्त याची साईन चेंज करायचं. रिव्हर्स साईन -4 -2 हे झालं आपलं ॲन्सर. हे -4 आणि -2 हे या इक्वेशनचे फॅक्टर. आता ठीक आहे. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. 3x स्क्वेअर -11x -4 टू 0. आता अशा टाईपच्या इक्वेशनमध्ये काय करायचं? जिथे ए इज नॉट इक्वल टू 1 असेल इथे काय करायचं? फक्त काय करायचं? या कोइफिशियंटनी याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 3:4 काय येईल? इथे -4 आहे. ओके. -4 काय येईल? -12. इथे लिहायचा सेकंड कोइफिशियंट. इथे लिहायचा -11. आता अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार -12
-12 येऊ शकते. -12 इंटू 1 -4 इंटू 3. ओके. पण आणि ज्यांची बेरीज -11 येऊ शकते, तर हे तर आपण घेऊ नाही शकत, तर हे घ्यायचं आपण. याची येऊ शकते -12 आणि 1. यांची बेरीज -11 येऊ शकते, यांचा गुणाकार -12, म्हणजे काय येईल ॲन्सर -12 आणि +1. ॲन्सर राहील का, तर नाही. ॲन्सर काय करायचं, याच्या रिव्हर्स साईन, +12 -1. आता फायनल ॲन्सर अशा टाईपच्या प्रॉब्लेममध्ये फायनल ॲन्सर काय राहील, हा जो कोइफिशियंट आहे फर्स्ट, याला इथे आपण फक्त डिवाईड करायचं 3/3, म्हणजे +4 -1/3. हे झालं याचं फायनल ॲन्सर. तर आता थर्ड टाईप पाहू आपण. x² - 7√2x + 24. तर अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय करायचं, सगळ्यात पहिले काय करायचं, हा कोइफिशियंट 24 कॉन्स्टंट टर्म घ्यायचा आणि अंडररूटमध्ये जी पण व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूने याला डिवाईड करायचं. काय येईल, 1 2 +1 2 12 आणि मिडल टर्म -7 इथे लिहायची. अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 12 येतो, 4:3 येतो. ज्यांची ॲडिशन -7 येते, आपण लिहू शकतो, म्हणजे -4 आणि -3 केलं तर त्याचे ॲडिशन -7 येते, आणि -4 -3 केलं तर त्यांची मल्टिप्लिकेशन +12 येते. तर काय राहील आपलं, -4 -3. ठीक आहे. पण ॲन्सर हे राहील का, नाही. ॲन्सर काय, याच्या रिव्हर्स साईन, +4 +3, आणि हा जो अंडररूटमधला कोइफिशियंट आहे तो जस्ट याच्या बाजूला लिहून टाकायचा, -√2. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. बस. म्हणजे फायनल स्टेपमध्ये फक्त अंडररूटमधली जी व्हॅल्यू येते ते जस्ट जशीच्या तशी लिहायची. तर आपण अशाच टाईपचं आणखीन एक एक्झाम्पल पाहू, म्हणजे आणखीन क्लिअर होईल. 4 टाईपचं 4 नंबरचं y² - 5√5y + 13 = 0. तर तसं सगळ्यात पहिले मी म्हटलं तसं कॉन्स्टंट टर्म घ्यायची 30, त्याला डिवाईड करायचं अंडररूट टर्मने -5. ॲन्सर काय येईल, +6, आणि ते मिडल टर्म -5. अशा दोन संख्या की ज्यांचा गुणाकार +6 येतो, 2:3 येऊ शकतो. ज्यांची बेरीज -5 येऊ शकते जर आपण याचं साईन -2 आणि -3 केलं तर, म्हणजे इथे पण काय येईल, -3 आणि -2. ठीक आहे. बस जशातच लिहायचं, -2 -3. पण ॲन्सर हे राहील का, नाही. ॲन्सर +2 +3, आणि हा जो अंडररूटमध्ये आहे तर याच्या बाजूला लिहून टाका, -5 -5. हे झालं आपलं फायनल ॲन्सर.